हॅलो सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। फायनली आम्ही सर्वजण निघालो आहोत डुगरवाडीला, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर। नाशिक मधले सगळे बाहेरून लोक तिथे येतात फिरायला आणि आम्ही नाशिकचे असू सुद्धा अजून तिथे गेलो नाही। मग इथं पाण्याची बॉटल, काही वेफर्स वगैरे घेतले होते खायला, कारण की मध्ये गेल्याच्या नंतर अजिबात दुकानच नाहीये, म्हणून मग लगेच तिथं घेतलं आणि बॅग मध्ये टाकल्याच्या नंतर आम्ही लगेच तिथे जाऊन डुगरवाडीमध्ये पोहोचलो। बराचसा वेळ लागला। मग तिथं होतं प्रत्येकाचं 30-30 रुपये तिकीट होतं। मग तिकीट घेतल्याच्या नंतर मग आम्ही मध्ये एंट्री केली। खूप सुंदर वातावरण आहे, मस्तपैकी छान। खूप जण इथे फिरायला आलेले सगळेजण। ए भाई मस्त पाऊस येतोय का? मस्त पाऊस येतोय। तर फायनली आम्ही तिथं गेलो। तिथं म्हणजे फायनली म्हणजे गेलो नाही तर आम्ही थोडंसं उंच टेकडीवरती आलो होतो आणि तिथून खालून बघत होतो कसं वातावरण कसं नाही। तर एवढं भारी वाटत होतं ना, आणि खूप जास्त प्रमाणात तिथं गर्दी होती। त्या मानाने तिथं आम्हाला काही माहिती नव्हतं, कारण की नाशिकमध्ये जवळजवळ हप्ता झाला पावसाचा अजिबात पत्ता नाही। आणि इकडे ह्या डोंगराळ भागामध्ये तर इकडं कंटिन्यू थोडा का होईना इथं रिमझिम पाऊस चालूच असतो। आणि त्यामध्ये मी एकदम दीडशानी मी निंबुट्टा घालून द्यायची सोडून मी चप्पल घालून गेली आणि मला माहितच नाही। निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी चप्पला घातल्या होत्या, निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी शूज घातले होते। ज्यांनी शूज घातले होते त्यांच्यासाठी अतिउत्तम, ज्यांनी चप्पल घातली होती त्यांची चप्पल जाणार म्हणजे जाणारच। आणि मग आम्ही इथं गेल्याच्या नंतर मस्तपैकी फोटो काढले, पण अजून आम्हाला खाली जायचं होतं। खाली गेल्यानंतर तुम्हाला समजेलच, खूप जास्त भारी वाटत होतं आणि खूप जास्त भीती वाटत होती, कारण खूपच धोक्याचं ठिकाण आहे हे। तर फ्रेंड्स बघा, आता आम्ही मध्ये चाललोय डुगरवाडीच्या मध्ये धबधब्यामध्ये, आणि बघा चप्पल कोणती आणली, शूज घालायचे दिले सोडून आणि साधी चप्पल घालून आली। बघा खूप वातावरण सुंदर आहे, बघा पट्टी आहे। येऊ दे रे पावसाला, म्हणा ये पावसा, ये रे पावसा। पाऊस आला खाली, पाऊस खाली मोठा पाऊस आहे। हा बघा सगळेजण पटापटा पुढे चालले, आणि मी ना शूज घालून आले, मी बुट्ट घालून नाही आले, मी चप्पल घालून आलेली आहे। हे मूर्ख काम केले मी एकदम। अजून आणि हे दगडाचं कोणी केलं असं ग? हा पण मी काय चप्पल घालून आली? हा तिकडे एवढं कडक आहे नेऊन, इकडे असे दगड धोंडे। नाही काय नाही,
अरे देवा गाईच बघा मी काय तस्ती घेते इकडं फिरण्याला. बघा ह्या पोरी हा मुली. नाही बाबा पण त्या मानाने भरपूर लांब आहे ना. खूप जास्त लांब आहे. जीवाची हळू 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 बसून घे छकुली खाली बसून घे. हाँ चप्पल का तुझी काहीच बघू शकता बघा माझी चप्पल इकडे आले ना
गाडीला पाण्यात वाहून गेली किंवा कोणीतरी घेतली मग ही चप्पल वेगळी घातली आणि ही चप्पल वेगळी घातली. चला 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 आता तेव्हा बाकीचे गेले पुढे. आणि जर ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी शूज घालून या आणि कम्फर्टेबल कपडे घालून या बस. मित्रांनो आम्ही पहिल्याला आलोय ना त्र्यंबक मध्ये आणि एवढी जास्त गर्दी ना तर गाडी लावायला सुद्धा जागा नाही अजिबात. खूप जास्त पर्यटकांची गर्दी झाली आहे. तर आम्ही बघू आता कुठं आम्ही जातो का नाही जात तिथपर्यंत बघू आता. पाऊस पण चालू आहे खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे. आज आहे संडे त्यामुळं अजूनच जास्त गर्दी आहे. काहीच बघा आम्ही आलोय पैण्याला आलोय आम्ही आणि एवढी जास्त गर्दी ना तिथं खूप जास्त. बघू आता आम्ही मध्ये जातो का नाही जात. आम्ही तिकडे डुगरवाडीला तिकडे गेलो होतो आणि माझी चप्पल पण बघा एक चप्पल वेगळी एक चप्पल वेगळी माझी चप्पल तिकडे गेली. तर फ्रेंड्स बघा पहिल्याला अजिबात पाणी नाहीये म्हणजे पाऊसच जास्त नाहीये त्यामुळे बघा अजिबात पाऊस नाही इकडं. आणि इकडं तुम्ही येऊ नका पण इकडचं ठिकाण खूप छान आहे आणि फोटोज वगैरे काढायला किंवा तुम्हाला व्हिडिओज वगैरे काढायला खूप छान लोकेशन आहे. आणि पर्यटकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. खूप म्हणजे काहीच पाणी नाही कारण की पावसाचा पत्ता अजिबातच नाही म्हणजे पाऊसच झालेला नाही त्याच्यामुळे पाणी काहीच नाहीये. बघा ह्या बघा किती हिवलं आहे थंडी वाजली यांना बघा. केसरीचं काम चाललंय. तर गाईज बघा पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच समजेल. आणि आम्ही फायनली तिथं गेल्याच्या नंतर आम्ही डोगरवाडी पण बघितली मग पैना पण बघितलं. पण पैण्यामध्ये आमचं डायरेक्ट पोपट झाला कारण की पैण्यामध्ये पाणी म्हणजे अजिबातच नव्हतं. नाशिकमध्ये हप्ता झाला पाऊस पडत नाही त्यामुळे आणि अशा भागामध्ये थोडा रिमझिम पाऊस चालू आहे तरी पण त्या एवढ्या वर्षा पाण्याला बघण्यासाठी खूप जास्त लोक. आणि पैना जास्त काही लांब नाही थोडंच आहे पण डुगरवाडीला मात्र खूप कष्ट घ्यावे लागतात खूप खाली जावं लागतं तर खूप रिस्क आहे सांभाळून जा. ब्लॉग आवडला असेल तर पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा. आम्ही आमचा दिवस कसा एन्जॉय केला ते पण बघा. ओके बाय.